The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। यो सहस्रं सहस्रेण संगामे मानुषे जाने ये कंच जयमत्तान सवे संगामजोत्तमम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी या पुण्यनगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या धम्मदेसना कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय पदाधिकारी तथा ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे, असे वैशाख फाउंडेशन आणि वैशाख फाउंडेशनचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही इथे धम्मदेसना देण्यासाठी उपस्थित आहोत, असे श्रद्धावान धम्म उपासक राहुल बनसोडे आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण एवढ्या मोठ्या संख्येने एका सभागृहात धम्मदेसनेसाठी म्हणून उपस्थित आहात, याचा मला मनस्वी आनंद होतो आहे। तेव्हा आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्यासाठी प्रथम साधुवाद व्यक्त करावा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावे। एवढं मोठं हे सभागृह प्रचंड संख्येने खचाखच भरलेले पाहून मला मनोमन इथे बसलेलो आहे तेव्हापासून असं वाटत आहे की निश्चितच बोधिसत्वाचा जो संकल्प आहे आणि होता की मला भारत बुद्धमय करायचा आहे, तो पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। कारण आम्ही सर्वत्र फिरतो आहे धम्मदेसनेसाठी। आपण सर्वजण आमच्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलला फॉलो करत असाल, त्यावरील धम्मदेसना ऐकत असाल, श्रवण करीत असाल। बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो आहे, पब्लिक प्रोग्राम होतात,
बाहेर होतात, विहारांमध्ये होतात, परंतु सभागृहामध्ये विशेषतः नाट्यगृहामध्ये धम्मदेसनेचा कार्यक्रम एवढ्या उत्साहामध्ये साजरा होणे मी प्रथमच पाहत आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी आयोजकांचं, वैशाख फाउंडेशनचं अभिनंदन करेन आणि त्यांचा जो सम्यक संकल्प आहे, या पुण्यनगरीमध्ये येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला बुद्धिस्ट फेस्टिवल आयोजन करायचं आहे, ते निश्चितच यशस्वीपणे पार पडेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे। त्यांचा हेतू शुद्ध आहे, कारण ही पुण्यनगरी, मी तर म्हणतो तुम्ही सर्वजण जे या पुण्यामध्ये वास्तव्य करताय ना, मोठे पुण्यवान आहात, कारण या शहराच्या नावात तर पुण्य आहेच आणि ते बौद्ध परंपरेनं प्राप्त झालेलं नाव या पुण्याला प्राप्त झालं आहे। याचा पण आपल्याला अभिमान असायला पाहिजे। याचा पुरावा जर कोणी विचारला की असे का म्हणताय तुम्ही आणि कशावरून म्हणताय, तर आपल्या या पुण्यामध्ये शहरात पाताळेश्वर लेण्या होत्या, आता त्याची दुरावस्था आहे, तुम्ही पाहत असाल कधी तर। मला वाटतं बालगंधर्वाच्या बाजूलाच कुठेतरी त्या लेण्या आहेत, हा जंगली महाराज रोज, आपल्याला काही माहिती नाही बापा। दुसरी गोष्ट, तुम्ही इकडे लोणावळा साईडला जर गेलात तर आता तुम्ही सर्वच पुणेकर आहात, तर तिकडे बेडसे लेण्या पण आहेत, अत्यंत सुंदर। आताच काही दिवसांपूर्वी जाऊन आलो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच जा। बेडसे लेण्या अत्यंत सुंदर आहेत, सुबक आहेत, कोरलेल्या, एकदम म्हणजे आदर्श नमुना आहे तो बौद्ध शास्त्राचा, बौद्ध शिल्पकलेचा। त्यानंतर आपल्या कार्लेच्या लेण्या आहेत, त्याची पण दुरवस्था केली आहे, आणि भाजेच्या लेण्या आहेत। एकंदरीतच हा पुण्याचा जो परिसर आहे तो बौद्ध संस्कृतीने नटलेला आहे आणि त्यामुळेच या शहराला पुणे किंवा पुण्य असं हे नाव पडलेलं आहे। त्यानंतर मी पाहतोय, आपण पाहताय, आपण यामुळेही पुण्यवान आहात की अर्हत भिक्खूंचं इथं लेण्यांच्या माध्यमातून वास्तव्य होतं, यामध्ये काही संशय नाही आहे। जिथे लेण्या तिथे अर्हत भिक्खूंचं वास्तव्य आहे। लेण्याच मुळात भिक्खूंना राहण्यासाठी, वास्तव्य करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहेत, त्यामुळे भिक्खूंचं तर इथे प्राचीन काळापासून वास्तव्य होतं, पण त्यासह ज्यांच्यामुळे आपल्याला हा बुद्ध धम्म प्राप्त झाला, ज्यांना गावकुसाच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं हजारो वर्ष, ज्यांना मंदिरामध्ये येण्याची मुभा नव्हती, अशा एका समाजाला ज्या महामानवाने सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट असा बुद्धाचा धम्म दिला, त्या महामानवाच्या वास्तव्याने पुनीत झालेली सुद्धा ही पुण्यनगरी आहे। कारण बोधिसत्व बाबासाहेबांनी याच पुण्याजवळच्या तळेगावमध्ये जमीन खरेदी केली, तिथे त्यांचा आजही बंगलो आहे, आपण पाहिलं असेल अनेकांनी। त्या तळेगावला बाबासाहेबांनी वास्तव्य केलं। काशीबाईची गोष्ट जी आहे ती आम्ही पण ऐकली आहे। बाबासाहेब त्या आईकडून भाजी भाकरी खात होते, तिच्या मुलालाही त्यांनी नाव दिलं। हा इतिहास या पुण्याचा आहे, म्हणजे बाबासाहेबांचा आणि पुण्याचा संबंध सुद्धा अत्यंत जवळचा आहे। आणि त्याहीपेक्षा दुसरा एक संदर्भ जो आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे, मग असं मी स्क्रीनवरती पाहत होतो, आपल्या वैशाख फाउंडेशनने ते दाखवलं, तिथे बघा 1954ला, म्हणजे जेव्हा दीक्षा घेतली नव्हती, आपल्याला दीक्षा किंवा स्वतः बाबासाहेबांनी दीक्षा तर 14 ऑक्टोबर 15 ऑक्टोबर 1956ला घेतली आणि दिली, परंतु त्यापूर्वी 2 वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी आपल्या देहूला आपल्या लोकांनी जे मंदिर म्हणून बनवलं होतं आणि बाबासाहेबांना त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी बोलविण्याचा त्यांचा काहीतरी मानस होता, त्या मंदिरात कुणाची मूर्ती ठेवावी, कुठल्या देवाची, हे बाबासाहेबांना जेव्हा विचारलं तेव्हा बाबासाहेब म्हणाले की इतर दुसऱ्या कोणत्याही देवाची मूर्ती ठेवण्याची तुम्हाला गरज नाही आहे, माझ्याकडे एक सुंदर आणि जगाला विश्वाला शांतीचा संदेश देणारे आणि याच मूळ भारतीय प्राचीन परंपरेमध्ये जन्मास आलेले आणि इथल्या ब्राह्मण, वैश्य
क्षत्रिय आणि शूद्र या चारही वर्णांमधल्या लोकांमध्ये ज्यांनी पूर्ण परिवर्तन घडून आणून त्यांना समुद्रासमान एक संघ एक रूप बनविले आणि त्यांना जीवन जगण्याची एक अतिउत्कृष्ट शैली प्रदान केली, अशा भगवान बुद्धांची मूर्ती माझ्याकडे आहे, जर तुम्हाला इच्छा असेल तर ती मी तुम्हाला देईल, असे बाबासाहेबांनी आपल्या लोकांना सांगितले असता लगेचच आपली लोक तयार झाली आणि बाबासाहेबांच्याच हस्ते, माई साहेबांच्या आणि बाबासाहेबांच्या हस्ते 1954ला याच पुण्याजवळ असलेल्या देहू रोडच्या त्या मंदिरामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती ठेवून बाबासाहेबांनी एक नवीन इतिहास निर्माण केला बघा. आणि म्हणूनही तुम्ही पुण्यवान आहात पुणेकर. धर्मांतर जरी नागपुरात केलं बाबासाहेबांनी, पण त्या अगोदर बुद्ध पुण्याला दिलं बघा तुम्ही. धर्मांतर तर नागपुरात झालाय, असंख्य लोक तिथे आले, 5 लाखांपेक्षा जास्त अनुयायी तिथे आले, पण त्यापूर्वी या पुण्यनगरीतल्या लोकांना बाबासाहेबांनी बुद्ध देऊन अनंत उपकार केले. आणि म्हणून तुम्हाला मी हे जे बोलतो आहे तुमच्या कौतुकासाठी म्हणून हे शब्द बोलतो आहे की खरंच तुम्ही पुण्यवान आहात. मधल्या काळामध्ये मी अनेकदा पुण्यामध्ये येतो आहे, कार्यक्रमांसाठी लोक बोलवतात, मोठ्या श्रद्धेने लोक बोलवतात, बऱ्याच ठिकाणी लोक बोलवतात, घरगुती कार्यक्रम असतात, धम्मदेसनेचे कार्यक्रम असतात. परंतु मला राहुल बनसोडेंनी कॉल केला की भंतेजी असा आमचा संकल्प आहे आणि त्या संकल्पाची सुरुवात आम्हाला आपल्या धम्मदेसनेच्या द्वारे करायची आहे, तर आपण यावे. भीमराव साहेबही येत आहे, आपणही यावे. मी त्यांना म्हणालो की नक्कीच मी येईल आणि तो आजचा दिवस उजाडला बघा. भारतामध्ये आपण पाहतो आहे भगवान बुद्धाचा धम्म हा सर्वत्र आहे. आज जिथे कुठे उत्खनन होते आहे तिथे बुद्ध विहारांची अवशेष सापडत आहे. इकडे साताऱ्याकडे गेलात तिकडेही लेणे आहेत, मुंबईमध्ये गेलात पूर्ण मुंबईभर लेणे आहेत, गुजरातकडे गेलात तर गुजरातपर्यंत बुद्ध लेणे आहेत, इकडे औरंगाबादकडे नाशिकला गेलात, जुन्नरला सिन्नरला गेलात तिकडेही बुद्ध लेणे आहेत. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बुद्ध लेणे आहेत आणि त्यामुळे भारताचा हा प्राचीन वारसा आपल्याला जतनही करून ठेवता आला पाहिजे, कारण बाबासाहेबांनी महत्प्रयासाने तो आपल्याला दिलेला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या फेस्टिवलची आणि मी तर म्हणतो अशा धम्मदेसनेच्या कार्यक्रमांची आपल्या समाजाला नितांत गरज आहे. तुम्ही जर आमची प्रवचन ऐकत असाल तर आम्ही जरा कान पिळणाऱ्यांसारखं जरा बोलतो, कान टोचणाऱ्यांसारखं बोलतो. आम्ही काही असा विचार करत नाही की बा लोक आपल्याला पुन्हा बोलवतील की नाही, लोक आपल्याला दान देतील की नाही, ह्याचा विचार करून आपण बोलत नाही. कोणी वंदो अथवा निंदो, जो मूळ भगवान बुद्धांनी आचरणिक बुद्धाचा उपदेश केलेला आहे, धम्म सांगितलेला आहे, तो लोकांच्या पर्यंत कसा पोहोचवायचा आणि तोही इथल्या भारतीय लोकांची मानसिकता ओळखून, ज्यांना बरेच लोक म्हणतात आधे इधर आधे उधर भीमके लगते जिगर, तर त्यांना त्यांच्याच पद्धतीने बुद्धाचा उपदेश दिला पाहिजे. मी या मताचा आहे. तत्वज्ञान तर सांगितल्या गेलंच पाहिजे, परंतु मी अनुभवतोय लहानपणापासून की तत्वज्ञान काही पचनी पडत नाही सर्वसामान्य लोकांच्या, बिलकुल नाही. लोक बोर होताना पण मी पाहिलेले आहेत. रटाळवाने म्हणजे भाषणं प्रवचनं ऐकताना लोक ते जरी अत्यंत उपयुक्त आहे किंवा अभ्यासपूर्ण आहे, परंतु लोकांच्या मनाचा ठाव घेऊन जर बोलल्या जात नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने बोलतो आणि मी पाहतोय, अनुभवतोय की लोकांमध्ये खूप मोठं परिवर्तन आज होते आहे आणि त्याचीही प्रचिती आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मी पुण्यात येत होतो तर मला कालपासून फोन आहेत, त्याच्या पूर्वीपासून फोन आहेत. जेव्हापासून मी फेसबुकवरती पोस्ट टाकली आहे, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं की पुण्यामध्ये 16 तारखेला अशा प्रकारची धम्मदेसना ठेवली आहे, असंख्य लोकांचे फोन आले बघा. पुण्यातल्या वेगवेगळ्या परिसरातून, खेड्यातून आले, काही लोकांचे शहरातल्या विविध भागातून. आता आपल्याला काही जास्त परिचय नाही, आम्ही औरंगाबादमध्ये मुंबईमध्ये असतो जास्त त्यामुळे, परंतु धम्म दौरेच आमचे जास्त असतात आणि त्यामुळेच पुण्यात येतो. तर कितीतरी लोक म्हणाले भंते आपण येत आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे आणि आपल्याला प्रत्यक्ष ऐकण्यासाठी आम्हाला यायचं आहे. आणि मला वाटलं बापा थोडेफार लोक येतील. नाट्यगृहात कुठं लोक धम्मदेसनेला येतात का? नाटकं ऐकायला
अजून कोणते सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला, नाचण्याचे कार्यक्रम पाहायला लोक जात असतील बा नाट्यगृहात, त्याचं नावच नाट्यगृह. मी म्हटलं बा धम्मदेसनीला कुठं लोक येतील एवढे, तर आता येऊन पाहतोय तर बापा सारं पुन्हाच इथं आलंय की काय असं वाटतं. आणि त्यामुळे बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले, आजची समाजाची जी परिस्थिती आहे ती मोठी डामाडौल आहे. एकीकडे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसारही होतो आहे, परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर फार वाईट परिस्थिती आहे. बुद्ध धम्माला नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न भगवंताच्या काळापासून सुरू आहे आणि तो आत्ताही सुरू आहे. तुम्ही जर सुज्ञ आहात, बारकाईने अभ्यास करत असाल, सजग असाल, जागरूक असाल, सावध असाल, बाबासाहेबांच्या भाषणांचा तुम्ही विचार करून जीवन जगणारे असाल तर तुमच्या लक्षात येईल की या देशामध्ये किंवा या देशातली लोक बौद्ध धम्माच्या संदर्भात फसवेगिरी करत आहे. आपण सगळीकडे पाहतो आहे, जे लोक असे दुसरे लोक जय भीम करतात बघा असे मोठमोठ्याने तेवढ्या पुरते, तर मी नेहमी एक मन म्हणतो आपल्या लोकांच्या संदर्भात, पाटलाचं घोडं आणि महाराला भूषण. एखादा राजकारणी दुसऱ्या समाजाचा निवडणुकीच्या वेळेला आपल्या वस्तीत आला आणि त्यानं निळी टोपी, निळं फटकन, अजून काय काय गळ्यात टाकले, पंचरंगी फेटा, आपल्या माणसं बापावी, दुसऱ्याची असं उठाठेव करण्यात सर्वात एक नंबर जर कोणाचा असेल तर आपल्या लोकांचा. दुसऱ्यांची उठाठेव ठेवण्यासाठी बरं हे सांगतोय आवर्जून, आपल्या माणसाला म्हटलं की मला त्यानं जय भीम घातला नाही म्हणते, आणि मी मग कसा काय अगोदर जय भीम करू म्हणते त्याला, त्यानं मला जय भीम म्हणायला पाहिजे म्हणजे मी तो कोण लागून गेला, आणि मी आमका, मी ढमका, मी अध्यक्ष आहे म्हणते, या कोणत्या संघटनेचा मी सचिव आहे, मी हे चालवतो, मी ते करतो, आणि मी अगोदर कसा जय भीम घालू म्हणते. याचा अहंकार हा आपल्या समाजापुरता आहे. पण दुसऱ्याचं म्हटलं, साहेब, जी साहेब, या साहेब, आमच्या साहेबानं जय भीम केला म्हणते, त्यालाच मतं द्या म्हणते, विका म्हणते सारा समाज. असे लोक समाजामध्ये आहे. आणि त्यामुळे ही म्हण आहे बघा की पाटलाचं घोडं आणि महाराला भूषण. एकीकडे असेही लोक आहेत समाजामध्ये. मला राहुलने सांगितलं, बरेच लोक सांगतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण बोलतात. जेव्हा समाजामध्ये एखादी चांगली गोष्ट सुरू असते तेव्हा त्या गोष्टीला किंवा त्या प्रवाहाला बिघडवणारेही लोक असतात आणि त्यात इतरच लोक असतात. या अशा प्रकारच्या विचारात कोणी राहू नये. आपने भी लोग होते हैं इस काफिला को रुकाने वाले. हे जे चाललंय परिवर्तनाची चळवळ जी चालली आहे तर आपल्या लोकांच्या माध्यमातून सुद्धा तिला थांबवण्याचा प्रयत्न केला जाते. मी म्हणतो आता यांनी एवढ्या मोठ्या वैशाख फाउंडेशननी हा कार्यक्रम घेतला, एवढं मोठं स्वप्न बघितलं का तुम्हाला असं वाटते का सगळे सपोर्टच करणारे असतील, किंवा करुणानंद भंतेजी प्रवचन देत आहेत किंवा भगवान बुद्ध प्रवचन देत होते, बाबासाहेब एवढं मोठं काम करत होते का तुम्हाला वाटतं का सगळेच कौतुकच करत असतील आणि सगळ्यांनी कौतुकच केलं असेल? बिलकुल नाही. बौद्ध साहित्य वाचाल तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की जे महाकारुणिक भगवान होते, दसबल तनुजंग होते, अंगुलीमालाला बदलवणारे होते, पटाचार्याला वस्त्र घालणारे होते, तिला आईचं, बहिणीचं, भावाचं प्रेम देणारे होते, तिला जीवनाचा अर्थ समजून सांगणारे भगवान बुद्ध होते. त्या भगवान बुद्धाला सुद्धा बदनाम करण्याचं, त्यांना रोखण्याचं षडयंत्र करण्यासाठी लोक थांबले नाही. त्या काळातही आपल्या बाबासाहेबांनाही रडवण्याचं लोकांनी थांबवलं नाही. आणि विशेषतः तुम्हाला मी सांगेल, भगवान बुद्धाला, भगवंताला इतर लोकांनी तर त्रास दिला, तो तर आपण समजू शकतो त्यांची पोटदुखी, पण देवदत्त तर आपल्या भगवंताचा पूर्वजन्मातला आत्यभाऊ होता. त्याने त्रास दिला. त्या राजगृह पर्वतावरून दगड कोणी मारला, खाली फेकला, त्यानेच. नालागिरी हत्ती कुणाच्या सांगण्यावरून सोडला भगवंताला मारण्यासाठी? त्याच्याच. तर बघा, भगवंताच्या जवळच्या लोकांनी भगवंताला त्रास दिला. बाबासाहेबांना सुद्धा समाजातल्या लोकांनी सुद्धा त्रास दिला. इतरांनी तर दिला. ते साहजिक होतं, समजू शकत होतो की त्यांची ती पोटदुखी आहे, त्यांच्यापासून असंख्य लोक तुटणार होते, हे आपण समजू शकतो की त्यांचं पोट दुखत असेल यासाठी. पण आपल्यातलेच काही लोक की ज्यांना सहन होत नव्हतं
त्या लोकांनी बाबासाहेबांना रडवलं. नानकचंद रत्तूकडे बाबासाहेब ढसाढसा रडले, नाही का? मला जे अपेक्षित होतं, मला जे अभिप्रेत होतं ते होताना दिसत नाही आहे. काही लोक मला धोका देत आहेत. हे मी जेव्हा जेव्हा पाहतोय तेव्हा मला पश्चाताप होतो कधी मध्ये, असे बाबासाहेब म्हणाले. तुम्ही जर बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस वाचाल किंवा बाबासाहेबांची संपदा उपलब्ध आहे, चरित्र बाबासाहेबांचं उपलब्ध आहे, ते जर तुम्ही वाचाल तर लक्षात येईल की महामानवाला सुद्धा रडवायचं सोडलं नाही लोकांनी. भिक्कूंची तर काय गोष्ट करता, भिक्कू तर बापा, भिक्कूला तर लोक चेंडूच समजतात काही काही. भंतीजीचं काय खरं आहे? आता यांनाही सांगितलं असेल कोण, अरे काय त्या करून आणि भंतीजीला बोलवता तुम्ही, काय म्हटले नसतील का असे? अरे भीमराव साहेबांना काय बोलवता तुम्ही, आणि त्या सभागृहात कशाला कार्यक्रम घेता, कोण येणार आहे, बोलले नसतील का असे कोणी? अरे बापा लय बोलले असतील, आणि इतरांचं काय सोडता, आपलेच बोलले असतील. तर हे यासाठी मी सांगतोय पार्श्वभूमी. भगवान बुद्धा म्हणाले 4 प्रकारचे लोक आहेत या जगात. किती किती? 4 प्रकारचे लोक आहेत. काही लोक जीवनभर अंधाराकडून अंधाराकडेच वाटचाल करत असतात. आता दुराचारी आहेत, धम्म माहीत नाही, शील माहीत नाही, ध्यान माहीत नाही, दान माहीत नाही, विहार माहीत नाही, भिक्षू माहीत नाही, भोजनदान माहीत नाही, धम्माचा अभ्यास माहीत नाही, लेण्या माहीत नाही, समाज माहीत नाही, बिलकुल अंधारात आहे. आणि वाटचालही अंधाराकडून अंधाराकडेच सुरू आहे. असा एक वर्ग आहे समाजामध्ये. मी पाहतोय, तुम्ही पण पाहत असाल. जयंती आली की जसे इतर सण असतात की नाही, आपण इतर लोक सण साजरे करतात, गोडधोड करावं लागते बा सण आहे म्हणून, कपडे घ्यावं लागतात बा गोड सण आहे म्हणून. तर असा काही वर्ग आहे की जयंती आली की नवीन कपडे, रंगरंगोटी, गोडधोड खायला, पण त्यांना विहाराशी धम्माचरणाशी काही एक संबंध नाही, समाजात जाण्याशी त्यांना काही एक संबंध नाही. असा वर्ग जो आहे तो अंधाराकडून अंधाराकडे जाणार आहे. दुसरा वर्ग सांगितलं भगवंतानं. मी शॉर्टमध्ये बोलतो आहे, वेळ फार कमी आहे. मला वाटलं बापा जास्त बोलू, कारण लोक म्हणे भंतेजी तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्हमध्ये ऐकायचंय, हे आमचं अहोभाग्य, चॅनलवरून तो ऐकलं. तर दुसरा प्रकार सांगितला भगवंतानं की तो प्रकाशाकडून अंधाराकडे जाणार आहे. समाजामध्ये असे लोक आहेत, याच्यात बुद्धिवादी लोक पण आहेत, व्हाईट कॉलरवाले लोक पण आहे. वाईट नका वाटू देऊ, तुम्ही पण चांगलेच आहात, पण तुम्ही त्यांच्यापैकी नाही आहात, कारण तुम्ही आले ना इकडे. आता ही पत्रिका काय वाचली नसेल का कोण पुण्यातल्या? पत्रिका पुण्यातल्या इतर लोकांनी पण तर वाचली असेल ना. व्हॉट्सअप ग्रुप तर बाबा सगळ्याच लोकांचे आहेत, तर हे गेला असेल ना सगळीकडेच. काहींनी वाचलं असेल, ठीक, जाऊ दे. पुढचा मेसेज गुड मॉर्निंगचा आलाय का पाहू दे, गुड नाईटचा आलाय काय पाहू दे, शहाणपण शिकवण्याचा आलाय का पाहू दे. असे स्क्रोल करणारे लय लोक आहेत ना. तर असा एक वर्ग आहे की ज्यांना बुद्धही माहिती आहे, बाबासाहेबही माहिती आहे, पुस्तकही लिहिले, वाईट नका वाटू देऊ, सगळेच नाही, पुस्तकही लिहिले, भाषणही देतात. असा एक वर्ग आहे की तो प्रकाशात आहे पण आचरणावर विश्वास नाही, पंचशील पालनावरती विश्वास नाही, आर्य उपोषित आहे ना त्याच्यावरती विश्वास नाही, बुद्ध विहारात जाण्यावर विश्वास नाही, भंतेजीला बोलवण्यावर विश्वास नाही, भंतेजींची धम्मदेशना ऐकण्यासाठी विश्वास नाही. आणि मग असा जो वर्ग आहे तो प्रकाशाकडून अंधाराकडे जाणार आहे. सर्व माहिती आहे म्हणते मला, त्यांना फक्त तुम्ही काही म्हणा, मला माहीत आहे म्हणते, हे पुस्तक मीच तर लिहिलं आणि एवढे भाषणं झाले म्हणते माझे, मी अध्यक्ष आहे ना म्हणते, तुम्हाला माहीत नाही का मीच तर चालवतो, काय चालवते, काय दुनिया चालवते काय माहीत नाही, सांगण्यासाठी तर विचारूच नका बापा. तर हे असा जो वर्ग आहे तो प्रकाशाकडून अंधाराकडे जाणार आहे. तिसरा वर्ग सांगितला भगवंताने की जो अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहे. आणि मी समजतो तुमच्यात बसलेल्यांपैकी बरेच लोक त्यांच्यापैकी आहेत की जे अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करत आहेत. त्याची अनुभूती मला रोज येते या मोबाईलच्या माध्यमातून.
तुम्ही तुमच्याकडे कुणाकडे माझा नंबर सेव्ह असेल तर तुम्ही स्टेटस वगैरे पाहत असाल किंवा फेसबुकवरती वगैरे पाहत असाल लोकांच्या कमेंट्स की आमच्यात कसं परिवर्तन झालं आहे. कोणी म्हणते भंतेजी दारू सुटली, कोणी म्हणते तंबाखू सुटला, कोणी म्हणते विहार माहीत नव्हतं आता रोज चाललो, कोणी म्हणते उपोषण माहीत नव्हतं भंतेजी आता उपोषण माहीत झालं आम्ही पालन करतोय. भंतेजी बुद्धवंदना तर पाठ होती आम्हाला पण ते 9 गुण काय होते भगवंतामधले तर ते आम्हाला माहीत नव्हते, ते समजत आहे. अहो काय सांगू तुम्हाला, एवढं परिवर्तन होत आहे लोकांमध्ये. तर हा परिवर्तन करून घेणारा जो वर्ग आहे, स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल करून घेणारा जो वर्ग आहे ना, तो वर्ग आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा. आणि त्यांच्यापैकी तुम्ही आहात, म्हणून तुमचं मी अभिनंदन करेन, कारण तुम्ही इथे आलात. चौथा वर्ग सांगितला भगवंताने एक, आणि तो वर्ग मात्र टॉपचा आहे. तो आहे प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा. माहिती आहे, असा वर्ग जो आहे तो प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा. ह्याच्यामध्ये लोक कमी असतात, परंतु ते लोक मात्र जाणीवपूर्वक असा विचार करतात की मला जे काही प्राप्त झालं आहे हे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या महत् प्रयासानं प्राप्त झालं आहे. ते जर झिजले नसते, खपले नसते, रमाईनं जर त्याग केला नसता तर या जीवनाचं सोनं झालं नसतं. ह्याची जाणीव ठेवणाऱ्यांपैकी जे असतात आणि इथून पुढेही ते आपल्या मुलाबाळांची उन्नती करतात, त्यांना विहारात घेऊन जातात, त्यांच्यावर धम्माचे संस्कार टाकतात आणि बुद्ध विहारांमध्ये जातात, समाज उपयोगासाठी समाज हितासाठी मदत करतात, दान धर्म करतात, भिक्खूंना दान पुण्य कर्म करतात आणि सर्वोत्परी सर्व अर्थाने समाजासाठी झटतात, धम्माचं स्वतः आचरण करतात, अनेक लोकांना या धम्माच्या प्रवाहात आणतात. असे जे लोक आहेत ते प्रकाशाकडून प्रकाशाकडे वाटचाल करणारे आहेत. आणि मी समजतो तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात, ह्याचा मला मनस्वी अभिमान आहे. म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. तर हे झाले 4 प्रकारचे लोक. आता हे फास्ट मुद्दाम बोलतोय, तुमच्यासाठी जेवण पण आहे, पण मला वाटत नाही की तुम्ही जेवायला आलात, कारण जेवायला आलेले बसत नाहीत. जेवायला आलेले धम्मदेसनीला कुठं बसतील, ते त्यांच्याच गुंगीत तंद्रीत असतात. कारण मी प्रवचन करताना लोकांचे चेहरे वाचतच प्रवचन करतो. कारण बापा लोक जर असे, मी नेहमी सांगतो, घड्याळाच्या काटा बॅटरी बंद केल्यासारखे जर कधी झाले, असे जाग्यावरच सेकंदाचा काटा, मिनिटाचा काटा आणि घंट्याचा काटा टिक 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 असं जाग्यावर, तर चेहऱ्यावर दिसते असं ते रुंगून बसते. ते असं ते प्रसन्न भावात नसते. मुद्रा प्रसन्न कुठं राहते? भगवंताचं प्रवचन ऐकायला येणारे लोक प्रसन्न असायचे, असे फुलून जायचं मन, कारण संतुष्टी येते ना, इकडे समाधान येते ना, इकडे ट्यूब पेटते ना, हा वरचा मजला भरते ना, त्यातला कचरा बाहेर येते, डिलीट मारते कचऱ्याला, आणि शुद्ध धम्म जो आहे तो वरती आपल्या येत राहते, डाउनलोड होत राहते, लोक प्रसन्न होतात. मग आणि ज्यांच्या लयच कचरा भरलाय एकदम ठासू 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 ठासू, तर त्यांना कायला हे आवडेल? त्यांना आवडत नाही. तर 4 प्रकारचे लोक लक्षात ठेवा. आपण कोणत्या प्रकारात मोडतो हेही लक्षात ठेवा. सरते शेवटी मी तुम्हाला सांगेल की समाजामध्ये असे काही लोक आहेत की धम्म तर महानच आहे, नाही का? धम्म महानच आहे, बुद्धाचा धम्म महान आहे, सर्वोत्तम आहे. भगवान बुद्ध म्हणाले की निब्बाण हे सर्वोत्तम सुख आहे. निब्बाण हे सर्वोत्तम सुख आहे. भगवान बुद्ध म्हणाले एका धम्मपदातील गाथेमध्ये, हजारो युद्धांमध्ये, लक्षपूर्वक ऐका, धम्मपदातील एका गाथेत भगवान काय म्हणतात, मनुष्याचं हित कशात आहे, हित कसं करून घेतलं पाहिजे, किंवा खरा विजेता कोणाला म्हणतात या जीवनामध्ये, मनुष्य जीवनाचं सोनं करणारा व्यक्ती कोण आहे, मनुष्य जीवन यथार्थाने जगणारा व्यक्ती कोण आहे, हे जेव्हा भगवंताला विचारलं ना आपल्या, तेव्हा भगवान म्हणाले, हजारो युद्धांमध्ये हजारो मनुष्यांना जिंकणाऱ्यांपेक्षा जो स्वतःला जिंकतो तोच खरा सर्वोत्तम विजेता आहे, असे मी समजतो. स्वतःला जिंकता आलं पाहिजे. लोकांना जिंकणं तर फार सोपी गोष्ट आहे. युद्धामध्ये, मारामारीमध्ये, नाही का, लोक म्हणतात ना, मी त्यांना ऐकत नाही म्हणतात, मी त्यांना गिनत नाही म्हणतात.
कोणत्या बाबतीमध्ये? परंतु भगवान म्हणाले जो स्वतःला जिंकतो तो सर्वोत्तम असा विजेता आहे आणि आपण त्यासाठी जगलो पाहिजे. परंतु गणित इथे असं आहे की बौद्ध धम्म महान जरी असला, बाबासाहेबांनी जरी तो आपल्याला दिला असला, तरी बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले की बुद्ध तत्वांबद्दल दोन विद्वानांना जर एकत्र आणलं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एकमत होऊ शकत नाही. आणि आज आम्ही पाहतोय ना, हे खोड्या करण्याचा भाव, याच्या त्रुटीकार, त्याच्या त्रुटीकार, हे भंतेजी बरोबर नाही, तो माणूस बरोबर नाही, ते विहार बरोबर नाही, विहारात जाणारे बरोबर नाही, उपोषण पालन करणारे बरोबर नाही, इकडं आलेले बरोबर नाही म्हणेल कोणी तर बाबा तुम्हाला घरी गेल्यावर काय गेले म्हणेल, तुम्ही तिकडे जाऊन बसलात, तुम्ही तर काय आणलं तिथून, असंही म्हणायला लोक मागे पुढे पाहत नाही आपले. तुम्हाला अनुभव येत असेल त्याचा, तर मी सांगतो तुम्हाला, हे यासाठी म्हणून सांगतो आहे की एकदा झालं असं की जो तो म्हणतोय बघा ह्याला धम्म म्हणतात, धम्म हाच आहे. ध्यानवाले म्हणतील काही काही की बस ध्यान केलं तरच धम्म आहे, काही काही म्हणतील वंदना पाठ असेल तरच धम्म आहे. बघा तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येकाचा एक दृष्टिकोन ठरलेला आहे. भगवान बुद्ध म्हणाले या जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या प्रत्येकाचा प्रत्येक एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. कोणती गोष्ट असेल, समजा तुम्ही माझ्याकडे पाहत असाल, तुमच्यात बसलेला एखादा टेलर असेल, एक थोडक्यात सांगतो तुम्हाला की दृष्टिकोन कसा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. समजा तुमच्यापैकी तर टेलर कोणी असेल, कपडे शिवणारा किंवा कपड्याचा व्यवसाय करणारा जर कोण असेल आणि ते जर माझ्याकडे बघत असेल तर ते माझ्या चिवराकडे पाहत असेल. हे कुठं शिवलं असेल बरं, हे कसं शिवलं असेल बरं, आणि हा कपडा काय भारतातला दिसत नाही, हा कपडा कुठून आणला असेल बरं. जर कोणी चर्मकार बसला असेल ते इकडं तिकडं नाही, ते पायाकडे चप्पल कसं काय घालत नाही बापा. बघा तुम्ही, प्रत्येक व्यक्ती आपल्यामध्ये जे जे म्हणून काही आहे, आपला स्वभाव जो आपण तयार केलेला असतो त्याच दृष्टिकोनातून जगाकडे पाहत असतो. म्हणून लोक बघा काही ठिकाणी गेलं की अशा आपल्याच मोडमध्ये राहतात, कारण त्यांचा मोड वेगळा असतो ना, प्रत्येकाचा मोड वेगळा. मी नेहमी सांगतो जसा मोबाईलचा मोड असते, जनरल मोड, सायलेंट मोड, तसे माणसांचे मोड असतात. आता काही बाहेर गेले की हसून खेळून मस्त, आणि घरात आले की तोंडाला कुलूप. ते मम्मी दिसली तरी बरं वाटत नाही, पप्पा दिसले तरी बरं वाटत नाही, भाऊ दिसला तरी बरं वाटत नाही, आणि बहीण दिसली तरी बरं वाटत नाही, बायको दिसली तरी बरं वाटत नाही. असे काही असतील ना, काय नसतील असं थोडी आहे. पण तेच बाहेर गेले की मूड फ्रेश, मित्राला भेटल्यावर, मैत्रिणीला भेटल्यावर, अजून काय कुठं गेल्यावर. तर याच्यासाठी सांगतो मी की धम्माकडे पाहण्याचा लोकांचा आपल्या कसा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. लोक कसं धम्माला आपल्या दृष्टिकोनातून पाहतात आणि आपल्या दृष्टिकोनातून मांडतात. म्हणून काही बघा भगवंताच्या तत्वज्ञानावर लोकांचा विश्वास नाही. तर एकदा भगवान आपले श्रावस्थित राहत होते. मी फास्टली बोलतो आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून छोटासा मुद्दा सांगतो. हस्ती वर्णनाचा मुद्दा आहे, तुम्ही ऐकला असेल सर्वांनी. तर मी सांगतो की दृष्टिकोन कसा वेगवेगळा आपल्या लोकांचा, प्रत्येकाचा. तर भगवान आपले श्रावस्तीमध्ये राहत होते. तर श्रावस्तीमध्ये बघा वेगवेगळे तत्ववेत्ते होते. श्रावस्ती नगर फार मोठं होतं, 5-7 कोटी लोक होते श्रावस्ती नगरामध्ये. त्यापैकी 4-5 कोटी लोक भगवंताला शरण आले. तुम्ही जर उपदेश ऐकाल, त्रिपिटक वाचाल, तुम्ही सुत्तपिटक वाचाल, तर सर्वात जास्त उपदेश जर भगवंताचे कुठे असतील तर एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्यं विहरति जेतवने अनाथ पिंडिक सरामे. असाच शब्दप्रयोग आहे अनेक उपदेशांच्या प्रारंभी. म्हणजे एका वेळी भगवान श्रावस्ती येथील जेतवन विहारात राहत होते. म्हणजे सर्वात जास्त उपदेशांमध्ये हा संदर्भ आहे श्रावस्तीचा, कारण भगवान आपले सर्वात जास्त तिथे राहिले ना. तर मग भगवान आपले श्रावस्तीत राहत होते. तर काही लोक आपले एकमेकांमध्ये वादविवाद करत होते की जग शाश्वत आहे की अशाश्वत आहे, जगाचा अंत होणार आहे की नाही होणार आहे.
तर असे एका एका तत्वाबद्दल भांडण करत होते लोक. बरेच लोक मग भगवंताकडे जायचे, भगवान आपण सांगा या तत्वाबद्दल. तर मग असे काही लोक भांडणं करत होते, कलह करत होते. काही भिक्खू तिथून चालले होते. त्या भिक्खूंनी पाहिलं की लोक कलह करत आहेत काही तत्वांना धरून. तर भिक्षूंनी भगवंताला सांगितलं, भगवान आम्ही आत्ता नगरातून येत होतो, तर रस्त्यामध्ये एका ठिकाणी काही लोक काही तत्वांना धरून विवाद करत होते, वाद करत होते, भांडण करत होते, जोरजोरात बोलत होते. जसे आपले लोक जोरजोरात एखादं तत्व आवडलं नाही, पटलं नाही की जाहीरपणे बोलतात बघा, प्रकटीकरण करतात कोणाही बद्दल माघारी, म्हणजे जेणेकरून धम्माची पिछेहाट होईल असंही काही वक्तव्य करतात लोक बघा. लोकांना समजत नाही की आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल, लोकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचेल काय, की जे लोक आताच परिवर्तन करत आहेत त्यांना जर आपण कन्फ्यूज केलं तर त्याच्यावर काही परिणाम होईल का लोकांवर. लोक याचा विचार करत नाहीत बघा. काही वक्ते मी पाहतो आहे. तर भगवंताकडे सांगितल्यावर भगवंत म्हणतात, भिक्खूंनो तुम्हाला मी एक कथा सांगतो की लोक कसे असतात. आणि मग भगवान त्यांना म्हणाले की बघा, एकेकाळी एक राजा होता आणि त्या राजाच्या मनामध्ये एक दिवस कुतूहल निर्माण झालं. कोणतं? की त्या राजाला वाटलं आपल्या नगरातील जे जन्मांध आंधळे लोक आहेत, जन्मानेच अंध, तर त्या जन्मांध अंधांना आपण बोलवायचं आणि त्यांची परीक्षा घ्यायची. आणि मग राजाने दौंडी पेटवायला सांगितली. सगळे लोक अंध लोक आले आता नगरातले, आणि श्रावस्तीतलीच घटना. मग सगळे अंध लोक आले आणि त्यांना असं राऊंडमध्ये उभं केलं आणि त्यांच्यामध्ये एक हत्ती उभा केला आणि सांगितलं राजाने की बघा आता तुमच्या समोर हत्ती उभा आहे, तो हत्ती कसा आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, ती तुमची परीक्षा असेल. तुम्हाला एक 10 मिनिटे दिल्या जातील, त्या हत्तीला तुम्ही पाहून घ्या. आता काय पाहून घ्या? डोळ्यांना अंध तर काय पाहून घ्या, पण अंधांची पण एक भाषा असते. तुम्ही पाहत असाल तर अंध लोक पण फार हुशार असतात, माहिती आहे तुम्हाला. तर मग अंधांच्या समोर हत्ती उभा केला. त्या प्रत्येक अंधाने त्या हत्तीला असं चाचपून पाहिलं, तर डोळे तर नव्हते, प्रत्येकाने चाचपून पाहिलं. सगळे हत्तीच्या बाजूला उभे राहिले होते ना. मग 10 मिनिटे झाल्यानंतर राजाने त्या हत्तीला बाजूला करायला सांगितलं आणि प्रत्येकाला विचारलं हत्ती कसा होता. तर असं रांगेत उभं केलं होतं त्यानं. पहिल्याला विचारलं हत्ती कसा होता. आता नेमकं त्याने हत्तीच्या डोक्याला त्याचा हात लागला होता एका व्यक्तीचा. त्याने पाहिलं बा हत्तीचं डोकं लागलंय आपल्याला, तर त्याला काय माहिती डोकं आहे का काय आहे. त्याला विचारलं हत्ती कसा, तर त्यानं सांगितलं हत्ती पाण्याच्या घड्यासारखा किंवा रांजणासारखा. रांजण समजते का तुम्हाला? बस शहरात राहणारे लोक, तुम्ही गावाकडे जन्म झाला सगळ्यांचा, तर रांजण कुणाला कळते. तर त्याला हत्तीचं डोकं लागलं होतं हाताला, तर तो अंध काय म्हणे हत्ती कशासारखा? घड्यासारखा, पाण्याच्या घड्यासारखा किंवा रांजणासारखा. दुसऱ्याला विचारलं, त्याला हत्तीचं पोट लागलं होतं त्याच्या हाताला, तर त्याला विचारलं, ते म्हणे हत्ती कणगीसारखा. कणगी समजते तुम्हाला? समजते काय? तर कणगी म्हणजे बा धान्याचं कोठार, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरी गहू ठेवून देता स्टोअर करून, तर ते धान्याचं कोठार समजू. तर त्याने सांगितलं धान्याच्या कोठारासारखं. तिसऱ्याला विचारलं तर त्याच्या हाताला शेपटी लागली होती हत्तीची. तो म्हणे महाराज हे भलतंच काहीतरी सांगू लागले. हत्ती कुठं कणगीसारखा राहतो का? हत्ती कुठं पाण्याच्या घड्यासारखा राहतो का? महाराज मला विचारा म्हणे हत्ती असतो झाडूसारखा. का? तर याला हत्तीची शेपटी लागली होती हातात. लगेच चौथा म्हणे महाराज हे तिघे पण खोटं बोलत आहेत. मला समजत नाही म्हणे की तिघे पण खोटं का म्हणून बोलत असतील. तर त्याला विचारलं कसा होता हत्ती, तर तो म्हणे महाराज हत्ती जो होता आहे तो झाडाच्या बुंध्यासारखा. का? तर त्याला हत्तीचे पाय लागले होते हाताला त्याचे. समजते तुम्हाला? तर एका एकाला असं विचारलं आणि त्याने क्रमशः हत्तीचं वर्णन केलं आणि ते ठाम होते की बस
हत्ती झाडू सारखाच आहे तर हत्ती झाडू सारखाच आहे. तुम्ही लाख मला सांगा की हत्ती माठासारखा आहे, रांजणासारखा आहे, पण मी मानायला तयार नाही. हत्ती झाडू सारखाच आहे. एकाला विचारलं तू सांग कशासारखं आहे, त्याच्या हाताला कान लागले होते. तर ते म्हणे महाराज यांच्यासारखे खोटारडे माणसं मी आत्तापर्यंत पाहिले नाही. हत्ती हे म्हणतात तसा नाही आहे, तर हत्ती सुपासारखा आहे. धरण्याच्या हाताला कान लागले होते हत्तीचे. तर प्रत्येकाने सांगितलं असं अशा प्रकारे. तर राजा पोट धरू धरू हसू लागला की हे जन्मजात अंध जे आहेत की यांना कसं समजत नसेल की हत्ती यांनी जो पाहिला तसा नाही आहे, तर हत्ती वेगळाच आहे. तर भगवंतानं ही कथा भिक्खूंना सांगितली आणि भिक्खूंना भगवान म्हणाले, भिक्खूंनो, जे लोक म्हणतात कधी कधी मी बुद्धाला शरण आलो, धम्माला शरण आलो, संघाला शरण आलो, मी उपासक आहे, मी उपासिका आहे, मी श्रामणेर आहे, मी श्रामणेरी आहे, मी अजून काहीतरी आमका ढमका टमकान काय काय आहे, तर त्यांच्यापैकी सगळेच खऱ्या हत्तीला ओळखणारे नसतात. खरा हत्ती राहते वेगळाच आणि हे एकाच कोणत्या तरी गोष्टीला चिपकून राहतात आणि तेच लावते तुंतुन. नाही नाही म्हणते, त्यांना काय कळते, मी जे म्हणतो तेच खरं. नाही 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 त्यांना काय समजते, मी जे म्हणतो तेच खरं. बुद्धाचा धम्म हा महान आहे. मी या माध्यमातून तुम्हाला हे सांगत आहे की ज्यांनी आचरण केलं आहे, जे आचरण करतात खऱ्या अर्थाने, त्यांनाच बुद्धाचा धम्म कसा आहे ते समजू शकते. ही गोष्ट लक्षात घ्या. ना भाषणातून, ना लेखनातून, ना अजून कोणत्या गोष्टीतून बुद्धाचा धम्म समजू शकत नाही. भगवान म्हणाले, न तावता धम्म धरो यावता बहुभासती योच अप्पम पिसुतवानं धम्मं कायेन पश्यति. हे भगवंताचे शब्द आहे. भगवान म्हणाले की आचरणात बुद्धाचा धम्म आहे. बुद्धाचा धम्म कशात आहे? आचरणात आहे. मी आत्ताच मागे काही दिवसांपूर्वी पटीसेन होते ना भंतीजी, त्यांची स्टोरी सांगितली भगवंताच्या काळात घडलेली. त्यामध्ये सुद्धा उपदेश करताना भगवान बुद्ध राजा प्रसेनजिताला उद्देशून म्हणाले की हजारो गाथा पाठ असणाऱ्यांपेक्षा एका गाथेचा अर्थ पाठ करून त्यानुसार वर्तन ठेवणारे जे लोक असतील, मग ते कोणी असतील, भिक्खू भिक्खुणी, श्रामणेरी, उपासक उपासिका, श्रेष्ठ ते आहेत की जे आचरणशील आहेत. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करतो, सगळ्या समाज बांधवांकडून अपेक्षा करतो आहे की आपण जास्तीत जास्त आचरणिक बनण्याचा प्रयत्न करा. सध्याचं हे वर्षावासाचं पर्व आहे. विहारांमध्ये जात राहा. तुमच्या पुण्यात भंतेजींची संख्या कमी आहे आणि तुम्हाला शेवटी सांगतो, भंतेजीला काही क्राईट एरिया नसतो प्रचार प्रसार करण्यासाठी. आपल्याला तुम्ही कुठेही बोलवा, गाव, तांडा, खेडोपाडी, वस्ती, शहरात, नगरात, घरी, आपण सगळीकडेच जातो. तुम्ही पाहत असाल. आणि भिक्खूने जायलाच पाहिजे. भिक्खूने पूर्ण वेळ धम्माचा प्रचार प्रसार केलाच पाहिजे. परंतु तुम्ही सुद्धा भिक्खूला तसं घेऊन गेला पाहिजे. कारण भगवंताच्या काळासारखा आता काळ नाही का? भगवंताच्या काळासारखा थोडी काळ आहे. पण भिक्खूला तुम्ही घेऊन गेला पाहिजे, तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. तुमच्या सपोर्टशिवाय भिक्खू काम कसे करतील? सपोर्टची गरज आहे. सम्राट अशोकाने सपोर्ट केला म्हणून भिक्खू एवढं मोठं काम करू शकले त्या काळामध्ये. राजाश्रय जो बुद्ध धम्माला मिळाला, आजही श्रीलंकेचं उदाहरण जे आपण देतोय, तर भिक्खू म्हणजे भिक्खूच प्रचार प्रसार करत नाहीत, तर तिथले उपासक सुद्धा देखील धम्म प्रचाराची धुरा सांभाळतात. आपला मुलगा देतात, नसेल मुलगा तर कोणत्या तरी भिक्खूला आपला मुलगा समजतात आणि त्याला आपल्या मुलासमान जपतात. तुम्ही जसं तुमच्या मुलाचा सांभाळ करता, त्याला सगळ्या गोष्टी देता, पुरवता, तसे श्रीलंका, थायलंडमध्ये लोक करतात. तुम्ही सुद्धा भिक्खूचे मायबाप बना. जरी तुमचे भिक्खू मुलं नाही आहे, पण आम्ही आहो ना, भिक्षू आहेत ना, जे विनयशील भिक्खू आहेत, विनयधारी भिक्खू आहेत, जे सिलवान भिक्खू आहेत, जे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतायत, बाबासाहेबांचं प्रामाणिकपणे काम करतायत, अशा भिक्खूंना सांभाळा, अशा भिक्खूंना टिकवा, अशा भिक्खूंना वाढवा. बुद्धाचा धम्म आत्तापर्यंत संपूर्ण जगात जो टिकून आहे, त्याचं सर्वस्वी श्रेय खऱ्या अर्थाने जर कुणाला दिलं पाहिजे तर ते भिक्खू संघालाच दिलं पाहिजे आणि दिल्या जाते.
आपल्या सर्वस्वाचा त्याग करून भिक्खू धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि म्हणून आम्ही सुद्धा आमचा मानस आहे की काही भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. त्यानंतर चॅरिटी हॉस्पिटल निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. समाजामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती कुटुंबात निर्माण होत आहे, म्हणून वृद्धाश्रमसुद्धा निर्माण करण्याचा आमचा मानस आहे आणि अनाथाश्रमसुद्धा निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. आपण सर्वतोपरी काम करणाऱ्यांना सहकार्य कराल. वैशाख फाउंडेशनचे सर्वच पदाधिकारी यांनी जो संकल्प केला, त्यांनी मेमध्ये जो कार्यक्रम होऊ घातलेला आहे, त्या कार्यक्रमाला आपल्या पुण्यातील प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक कुटुंबाने सहकार्य करावं. तुम्ही इथे जेवढ्या संख्येने आलात तर प्रत्येकाचं तुमचं कर्तव्य आहे की प्रत्येकाने किमान 100 लोक, 1000 लोक जोडत राहावेत आणि या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त प्रचार करावा आणि पुण्यातील पेशव्यांना दाखवून द्यावं की आम्ही पण पुण्यामध्ये राहतो आणि आम्ही बौद्ध आहोत, हे तुम्ही दाखवून द्याल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतो सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.